वैष्णवी आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, निलेश चव्हाणच्या घरावर मध्यरात्री पोलिसांनी मोठी छापेमारी केली आहे। चव्हाणच्या घरातून लॅपटॉपसह इतर वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत। लॅपटॉपमध्ये अनेक संशयित वस्तू असल्याचा पोलिसांना संशय आहे। निलेश चव्हाण यांच्या विरोधात 2 दिवसापूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसात कसपटे कुटुंबाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। या सगळ्याचा तपास करून पुणे पोलीस हे करणार आहेत। निलेश चव्हाण याच्यावर आता ही कारवाई झालेली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, कृपा, काल मध्यरात्री ही सगळी छापेमारी पुणे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांचं एक पथक जे आहे ते वारजे या परिसरात राहत असलेल्या निलेश चव्हाण याच्या घरावरती सगळी छापेमारी करण्यात आलेली आहे। त्याच्या घरातून काही साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं आहे। त्यामध्ये आपण जर प्रामुख्यानं पाहिलं तर लॅपटॉप म्हणजे निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची पोलिसांना संशय आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की निलेश चव्हाण हा विकृत व्यक्ती आहे, तो त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। आणि खरं तर त्याचबरोबर अनेक कागदपत्र सुद्धा जे आहेत ते पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहेत। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे प्रकरणात संशयाच्या या सगळ्या भोवऱ्यात तो अडकलेला आहे। कारण करिश्मा जी हगवणे आहे ती निलेश चव्हाण याची मैत्रीण आहे आणि करिश्मा हगवणे ही वैष्णवी हगवणे याची नणंद आहे। एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये जे शेवटचा टोक म्हणजे नाव येत आहे ते निलेश चव्हाण याचं, कारण गुंड प्रवृत्तीचा हा निलेश चव्हाण, त्याची दहशत जी आहे कर्वेनगर, वारजे माळवाडी आणि कोथरूड परिसरात आहे। खरं तर या सगळ्या निलेश चव्हाणवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी सुद्धा कसपटे कुटुंबांनी मागणी केलेली आहे। त्याच्यावरती कठोर कारवाई करा। आणि आता पुणे पोलीस जे आहेत ते रात्री छापेमारी करत निलेश चव्हाण याच्या घरावरती अनेक महत्वाच्या वस्तू जप्त केलेल्या आहेत। आता पोलीस पुढची कारवाई काय करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कृपा, नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।